Hello everyone, welcome to back new another vlog. So today is workout shoulder day and shoulder day मध्ये असे काही दोन व्हेरिएशन ते सांगणार आहेत ते गाइस आतापर्यंत नाही YouTube नाही Instagram आतापर्यंत कुणीही एक्सप्लेन केलेला नाहीये त्या मी आज करणार आहे. सो त्या व्हेरिएशनचं नाव आहे रियल डेड रोज आणि रियल डेड रेज. तर मित्रांनो, पहिला जो एक्सरसाइज आहे केबल क्रॉस लागेल याच्यामध्ये आपल्याला, आणि दुसरा जो एक्सरसाइज आहे तो इन्क्लाइन बेंचवर करायचा. तो लेट्स गो करूयात रियल डेड रेज. जर तुम्ही मेन फिजिक ऍथलीट आहात किंवा फिटनेस मॉडेल आहात तर तुमचा शोल्डर टू वेस्ट रेशो बघितला जातो. शोल्डर टू वेस्ट रेशो मध्ये काय होतं की तुमचा शोल्डर एक ब्रॉड असतो आणि वेस्ट तुमची एक छोटीशी असते. 30 इंचेस किंवा 29 असा इंचेस असायला हवा आपला, आणि शोल्डर कमसे कम 40 to 40 इंचेस आपल्याला असायला हवाय. रियल डेड रेज करताना आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल हा छोटा बार्बल घ्यायचा नाहीये, मोठा बार्बल घ्यायचा आहे जो लॅट पुल डाऊनला यूज करतात. सो त्याचा विड्थ जो मोठा असतो ना, म्हणून आपला ग्रिप पण करतो तो खूप चांगला. सो लेट्स गो. आपण केलाय 7.5 kg लोड अँड लेट्स गो. स्टेप बोर्ड पण खाली आहे. याला ग्रिप असा करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला लिफ्ट केलाय. ओके, लिफ्ट केल्यानंतर ना चेस्ट अप करायचा, चिन अप करायचा आहे आणि बॉडी स्टेबल ठेवायची. बॉडी स्टेबल ठेवल्यानंतर ना प्रॉपरली जेवढा शोल्डर विड्थ आहे थोडासा वाईड करायचा, ह्याच्यामध्ये थोडीशी बॉडी वेट मागे असेल अँड इथनं मागणं लिफ्ट करायचं आहे सिमिलर पोझिशन मध्ये. यस, ओके. हा जो घ्यायचा आहे आपल्याला पोस्टेरियर डेल्ट हिट करायचं ह्याच्यामध्ये. 2 जाताना स्लोली जायचं इसेंट्रिक कंट्रोल करताना. ओके, 3 4 5 6 slowly down and up. तर मित्रांनो, ह्या रियल डेडच्या सेटमध्ये प्रॉपरली तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून जर मारला तर नक्कीच तुमच्या रियल डेडची याच्यामध्ये ग्रोथ होईल. सो आपण वळूयात नेक्स्ट व्हेरिएशन कडे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, नेक्स्ट सेट जो आहे आपल्याला रियल डेड रो करायचा आहे, आणि रो करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला करायचा हा झिगझॅग बार. आणि झिगझॅग बार नंतर ना जो बेंच आहे आपला हा 45 डिग्रीच्या वरती, म्हणजे 65 डिग्री आपण इथे लोड केलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पोझिशन घ्यायचं आहे पुढे. झिगझॅग जो बार आहे आपण नॉर्मल बायसेपला इथे पकडतो, राईट. ह्याला पकडताना ह्याला खूप वाईड पकडायचं. इथे दिसतंय हे पोझिशन. ओके, केल्यानंतर ना वर बॉडी जो चेस्ट आहे तो पुढे ठेवायचा आहे. ओके, चेस्ट ठेवल्यानंतर ना थोडस पुढे लीन व्हायचं आपल्याला. ओके, लीन झाल्यानंतर ना आपले एल्बोज जे आहे ते बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर ना थोडस रिट्रॅक्ट करायचं शोल्डर मागे. स्कॅप्युला पण तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं ह्याच्यामध्ये, आणि इथनं लिफ्ट करायला वरती. ब्रीथ इन करायचं आहे, लिफ्ट. तर मित्रांनो, रोज आपल्या डन झालेला आहे, आणि तुमच्या रियल डेडच्या इम्प्रुव्हमेंटसाठी हा सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे. ह्याचा रिपिटेशन्स असतील आपले 16, 12, 10, आणि जसं की मी सांगितलं 50% ड्रॉप करून तुम्हाला लास्ट सेट घ्यायचा आहे 10 to 12 रिपिटेशनचा असा तुमचा सेट असेल याच्यामध्ये. आणि मी 1-2 गोष्टी सांगणार आहे, एक फिटनेसेस आणि एक बॉडी बिल्डिंग. सो फिटनेसेस जो आहे एक ॲस्थेटिक फिजिक पण नाही म्हणता येणार, एक ड्रॉप फॅट 10 to 15 असं फॅट, आणि त्यालाच नॉर्मली एक थोडाफार मसल मास, त्यालाच फिटनेसेस आपण मेंटेन म्हणतो. आणि जेव्हा ॲस्थेटिक फिजिक येते, ॲस्थेटिक फिजिकमध्ये एक फिटनेसेस मॉडेल असं आपलं त्याला नाव दिलं जातो. आणि थर्ड जो असतो तो बॉडी बिल्डर असतो, म्हणजे त्याच्यात मेन फिजिक पण येतो आणि तुमचा बॉडी बिल्डिंग पण येतो. पण ह्याच्यामध्ये काय होतं की मेन फिजिकवाले जे आहेत ते प्रॉपरली हे वर्कआउट ट्रेन करतातच, बट फिटनेसेसवाले जे आहेत ते हे वर्कआउट ट्रेन करत नाहीत. बट आपलं थोडंसं युनिक व्हेरिएशनसाठी हा मी तुमच्यासाठी वर्कआउट. सो गाईस, अशाच नवनवीन व्हेरिएशनसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा एक मराठी फिटनेसेस चॅनल आहे. सो ह्यावर तुम्ही नक्कीच नवनवीन व्हेरिएशन जे आहे तुम्हाला मराठीमध्ये मी एक्सप्लेनेशन देत राहील. असंच प्रेम राहू द्यात. सो भेटूयात.